नमस्कार विद्यार्थी मित्र. या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक 10 या विषयाचा अभ्यासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम आपण लिहून सुद्धा घेणार आहोत. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक 9 समाजशास्त्रीय परंपरा या पेपरचा अभ्यासक्रमाविषयी आपण चर्चा केली आणि तो अभ्यासक्रम लिहून घेतला. त्याच पद्धतीने पेपर क्रमांक 10 या पेपरचा अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेणे की जेणेकरून आपल्याला अभ्यासासाठी त्याची मदत होऊ शकते. त्या अनुषंगाने आपल्याला पेपर क्रमांक जो की 10 आहे त्या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे सेमिस्टर जे 5वा आहे त्या 5व्या सेमिस्टरमध्ये पेपर क्रमांक 9, 10, 11 आणि 12 जसे पेपर क्रमांक 9 आणि 10 हे कंपल्सरी आहेत आणि जे विद्यार्थी मेन विषय म्हणून समाजशास्त्र घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी 11 आणि 12 हा पेपर असणार आहे. म्हणून पेपर क्रमांक जो 9 आहे त्या पेपरचा अभ्यासक्रम आपण लिहिला. समाजशास्त्रीय परंपरा त्याविषयी आपण चर्चासुद्धा केली. त्यानंतर आपण या ठिकाणी पेपर क्रमांक जो 10वा आहे तो म्हणजे संशोधन पद्धतीची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी हा पेपर आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये 3 प्रकरणे आहेत. 3 प्रकरणामध्ये वेगवेगळे उपघटक आहेत. त्या उपघटकांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी हे आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे. त्या चॅप्टरमध्ये पहिला जो मुद्दा आहे, पहिला जो घटक आहे तो घटक म्हणजे संशोधनाचा अर्थ, मिनिंग ऑफ रिसर्च हे आपल्याला अभ्यासाचं आहे. त्याचबरोबर दुसरा जो घटक असणार आहे तो म्हणजे सामाजिक संशोधनाची व्याप्ती आणि महत्त्व. सामाजिक संशोधनाची व्याप्ती काय आहे आणि सामाजिक संशोधनाचे नेमकं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपल्याला ठिकाणी अभ्यासायचं. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सिद्धांत, तथ्य आणि वस्तुनिष्ठता या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रकरण पहिले संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना. त्यामध्ये पहिला जो घटक आहे संशोधनाचा अर्थ, दुसरा घटक आहे सामाजिक संशोधनाची व्याप्ती आणि महत्त्व, तिसरा आहे सिद्धांत, तथ्य आणि वस्तुनिष्ठता. हे 3 घटक या पहिल्या प्रकरणामध्ये आहेत. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे संशोधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसर्च. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्युअर अँड अप्लाइड रिसर्च, शुद्ध आणि उपयोजित संशोधन. दुसरा मुद्दा आहे गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन. तिसरा पॉईंट आहे वर्णनात्मक संशोधन आणि अन्वेषणात्मक संशोधन. असे हे संशोधनाचे प्रकार आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे. पुन्हा एकदा सांगू, प्रकरण दुसरे संशोधनाचे प्रकार, शुद्ध आणि उपयोजित संशोधन, त्याला आपण प्युअर अँड अप्लाइड रिसर्च असं म्हणतो. दुसरा आहे गुणात्मक आणि संख्यात्मक, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तिसरा आहे वर्णनात्मक आणि अन्वेषणात्मक, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह आणि एक्सप्लोरेटरी रिसर्च. हे 3 घटक आपल्याला प्रकरण दुसऱ्यामध्ये अभ्यासाचे आहेत. त्यानंतर प्रकरण जे काही तिसरं आहे ते म्हणजे वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया, सायंटिफिक प्रोसेस इन रिसर्च. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे समस्या सूत्रण, दुसरा आहे ग्रहित कृत्य,
तिसरं आहेत नमुना आणि तथ्य संकलन आणि चौथं आहे तथ्य विश्लेषण आणि विधान. हे 4 पॉईंट आपल्याला या तिसऱ्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो. प्रकरण तिसरे वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया, त्यामध्ये समस्या सूत्रण, गृहीत कृत्य, नमुना, तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण आणि विधान असे हे 3 चॅप्टर आहेत. जेव्हा आपण या विषयाचा अभ्यास करणार आहोत, त्या अभ्यास करत असताना आपले जे काही प्रोजेक्ट रायटिंग आहेत, प्रकल्प लेखन आहेत, प्रकल्प आपण जो की निवडणार आहेत, तो निवडत असताना आपण कोणता विषय घ्यावा, कशा प्रकारे अभ्यास करावा याची माहिती आपल्याला या संशोधन पद्धतीची ओळख हा जो पेपर आहे, या पेपरच्या माध्यमातून आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला प्रकल्प लेखनसुद्धा करता येऊ शकतो. आणि आपल्यामध्ये एक जिज्ञासा वाढावी ह्यासाठी सुद्धा संशोधनाचा पेपर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नेमकं सामाजिक जे काही समस्या आहेत, सामाजिक जे काही घटना आहेत, त्या घटनांकडे आपण कशा पद्धतीने पाहतो, कसं आपल्याला त्यातून नवीन ज्ञान प्राप्त करून घेता येऊ शकतं, यासाठी संशोधन पद्धतीचे पेपर हा अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्याद्वारेच आपल्याला जो आपण तिसरा चॅप्टर आहे आपला वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया, त्यामध्ये समस्या सूत्रण म्हणजे एखादा विषय आपण कसा निवडतो, कसा घेतो, कोणते प्रश्न आपल्याला पडतात, त्यानंतर गृहीत कृत्य, त्यानंतर नमुना सॅम्पल ज्याला आपण म्हणतो सॅम्पलिंग सिस्टीम, त्यानंतर डेटा कलेक्शन, तथ्य संकलन आपण कसं करतो आणि त्याचं विश्लेषण आपण कसं करतो. जेव्हा आपण प्रोजेक्ट रायटिंग करणार आहोत, प्रकल्प लेखन करणार आहोत, ते प्रकल्प लेखन करत असताना या पेपरचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातूनच आपल्याला चांगल्या प्रकारचं संशोधन हे करता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा जो काही पेपर क्रमांक 9 आहे, संशोधन पद्धतीची ओळख, हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचा. पुन्हा एकदा सांगतो मी. प्रकरण जे काही पहिलं आहे ते म्हणजे संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना, त्यामध्ये संशोधनाचा अर्थ, सामाजिक संशोधनाची व्याप्ती आणि महत्त्व, सिद्धांत, तथ्य आणि वस्तुनिष्ठता, हे जर पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण आहे संशोधनाचे प्रकार, त्यामध्ये शुद्ध प्युअर अँड अप्लाइड रिसर्च, शुद्ध आणि उपयोगी संशोधन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन, वर्णात्मक संशोधन आणि अनावश्यक संशोधन, हा झाला दुसरा चॅप्टर. तिसरा जो चॅप्टर आहे प्रकरण तिसरे वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया, त्यामध्ये समस्या सूत्रण, गृहीत कृत्य, नमुना आणि तथ्य संकलन, त्याचबरोबर तथ्य विश्लेषण आणि विधान, अशा 3 चॅप्टरमध्ये हे जे काही वेगळे घटक आहेत, या वेगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला होणं आवश्यक आहे. यासाठी आपण या पद्धतीने अभ्यासक्रमाची ओळख, त्याचबरोबर हा अभ्यासक्रम आपण लिहून घेणंसुद्धा आवश्यक आहे. धन्यवाद.